अशोक अशोक थांब अशोक 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 अरे झालं काय तुला इतकं तडकायला काय झालं काय झालं तुला सांगतो ठीक आहे तुझी दाढी आणि ही तुझी मिशी दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमें तेरा ऐतबार ना रहा अरे झालं काय ते तरी सांग ना काय व्हायचंय माझ्या पोरीवर तुझा डोळा आणि ती मिळवण्यासाठी मी नाटक करायचो वा 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 काय दोस्त आहे अरे तुझ्यापेक्षा उघड उघड दुश्मन परवडला अरे कुठल्या पोरीबद्दल म्हणतोस तू कुठल्या पदीबद्दल म्हणते की तीच धनाजीरावांची पोरगी सीमा 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 म्हणजे ती दिल्लीवाली खाली गावात काढीन अरे असून आता काय करू ती सीमा आहे ना ती माझ्या गौरीची थोरली बहीण म्हणजे माझी मेहुणी आणि आणि आता होणारी वहिनी वाटत सांगायचं काय मला तू यापुढे आपण आता दोघे साडू साडू झालो आता त्या वाकड्याला सरळ व्हायला वेळ नाही लागणार वाकड्याची गाडी आली बघ वाकड्याची गाडी काय काय झालं जोळकर साहेब आपलं ते त्यांचा मूड फार बिघडलाय हो कशाला ऐकायलाच तयार नाहीत ते गाडी लागली का काय माहिती जोळकर साहेब तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवेल ना की माझ्या भाक्यानेच पाठ फिरवल्यासारखं होणार आहे अहो जोळकर साहेब अहो जोळकर साहेब अहो जोळकर साहेब माझं ऐका त्याचं काय इथे त्यांचा मूड आहे ना तो जरा खराब झाला होता पण तो आता चांगला होईल मी करतो 1-2 मिनिटं द्या वाकडोजीराव तुम्ही कशाला उगाच माझ्या माग येण्याची तसदी घेतली नाही तुम्ही आल्या आल्या निघून गेलात रागा रागानं आणि माझा जीवच उडाला म्हणजे कधी नव्हे ते तुमचे धुळीचे पाय नाही शिकलो पायाची धूळ माझ्या घराला लागली आणि तुम्ही लगेच निघून गेलात नाही आल्यासारखे 4-8 दिवस राहा माझा ऐका तुमच्यासारख्याचा पाहुणचार करण्यानं माझी इज्जत वाढणार आहे हो डॅडी त्यांची इज्जत वाढवूया हा सांगा जाऊया ठीक आहे चला येताय मग तुम्ही तुमच्या फिएटनं आणि मी माझ्या गाडीनं तू जाता पुढे येतो मी मागणं तू जाता बाय कसं आलं नाही अशोक अशोक किती वेळ लावलास रे यायला तू काय आहे दीवाना मुझसा नहीं इस अंबर के नीचे का दिल है आगे मेरा और मैं पीछे पीछे लड़की मैं दीवाना नहीं हूँ लेकिन तेरे शबाब ने मुझे दीवाना बना दिया चलो थोड़ी देर के लिए हम इश्क लड़ाए हैं लड़की तेरे पामोलिव का जवाब नहीं पामोलिव का जवाब नहीं सीमा अशोक काय झालं ग काय झालं एवढं घाबरायला टिंगण माझ्या मागे लागलाय टिंगण कसा होता दिसायला फार भयानक त्याचे दात त्याच्या मिशा जर थांब असा होता अगं माझ्याकडे बघ तरी माझ्याकडे बघ आता तरी खात्री पटली मी आहे म्हणून अशोक यू नॉटी फेलो काय झालं ही कसली जीवघेणी थट्टा मी तर बेशुद्धच पडणार होते आता तरी शुद्धीवर आहेस ना खबरदार एक शब्द बोलशील तर याचा बाप कोण म्हणून काय विचारतोस मी याच्या बापाचा बाप आहे आणि हा कोण आहे माहिती मामू त्या बंगल्याच्या नव्हे तर फॅक्टरीच्या मालकाचा मुलगा आणि मी त्याच्यापेक्षा 100 पटीने मोठा आहे एक शब्द बोलला तर तुझे सगळे केस छाटून मुंडण करून टाकीन आणि गाढवावर बसून तुझी धिंडा काढीन गावभर सरकार आगळी घडली माझ्या हातून इथून पुढे असा गुन्हा नाही घडणार माफी करा पायदाराने माफी माग ठीक आहे माझे नाही याचे
झुक झुक जिओ मेरे लाल. लाल की काळा येतो मी सरकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. ए याची मुलगी तुझी हिरोईन आहे. निदान बापाकडे बघून तरी हिरोईन ठरवायचीस. कशी काय? ठीक आहे पण जरा कच्ची आहे. काय हरकत नाही. सुरुवातीला सगळ्याच नट्या दगड असतात. ही एक आली विनोद मूर्ती. या 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 वानाजी धाकडे या. आणखी थोड्या वेळापूर्वी आला असता तर हिरोईनचा बाप बघायला मिळाला असता तुम्हाला. तो रेड आहे ना? अहो त्याची मुलगी यानं हिरोईन म्हणून घ्यायचं ठरवलं म्हणे. ते रेडकू पाहिलं मी. कशी काय वाटली तुम्हाला? काय म्हणा तुमचा मुलगा काय हरहुन्नरी याची तुम्हाला कल्पना नाही पण आम्हाला चांगली माहिती आहे. पाहिलं कलाकाराचे गुण कलाकारच ओळखतो. आम्ही याला लागेल तेवढा फायनान्स करायला तयार वा आहे. वा वा वा. काय तुझ्या डोक्यात काय नवीन स्टोरीज आहेत की नाही? भरपूर मेनी स्टोरीज इन माय हेड. मग होऊन जाऊन द्या. स्टोरी ऐकू पण जेवणाच्या टेबलावर नको. रात्री ऐकू. चला. लोण्याचा त्रास होतो त्यांना. दे दे बाबा, दे दे बाबा, भगवान के नाम पे 1 रुपया दे दे बाबा, अल्लाह के नाम पे 1 रुपया दे दे बाबा, दे आज दे काय करतो बाबा, ते बघूया. दे रे आले रे बाबा, दे दे बाबा, दे दे बाबा, भगवान के नाम. या 2 नोटा आहेत तुला हवी ते घे. हं? हं? मला तुम्हीच लोक दिसत नाहीत सूट घातलेले तर मला पैसे कुठून दिसणार? हं? हे घे हे हे बघ हे बघ हा, हा. हे बघ हात आहे, हात आहे तुमचा. हातात नोट अच्छा. आहेत. हे घ्या. दे रे बाबा. पुन्हा तेच व्यवहार ज्ञानाचा अभाव. पैशाचं महत्व कळत नाही या लोकांना. चला दे रे बाबा, दे रे बाबा. चंदू, आ? अरे चंदू. कौन वॉचमैन दादा? हो हो हो. वॉचमैन दादा. हा, हा, हा. हाँ, क्या है बोलो. अरे बोल बोल काय हा? रोजच नाटक बघतोय मी. तुला नेहमी ते 10ची आणि 20ची नोट देतात. तुला मोठी नोट कळत नाही काय? म्हणजे तू 20ची नोट का नाही उचलत? येडाय काय तू? ज्या दिवशी मी 20ची नोट उचलेल ना त्या दिवशी मला मिळणारे 10 रुपये पण बंद होतील. बडे हा? बडे लोगों से भीख मांगना चाहिए, देना चाहे या ना चाहे, लेना चाहिए, देना चाहे या ना चाहे, लेना चाहिए. दे रे बाबा. नमस्कार कागदे अण्णा. कोण इथं आहे? इथं मी इथं ये बहिणी ये. आमच्या वडिलापासून लय जुनं खात आहे बरं काय इथं. बसा. लय विश्वासू माणूस आहे का नाही अण्णा? हा? या मिसेस पाटील. मिसेस पाटील का? हा. वा 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 यांचे वा. मिस्टर ते बँकेत लय मोठे मॅनेजर आहेत है का असं नाही? का? अरे बाप रे. बोला काय पाहिजे? एक चांगली 2 तोळ्याची चेन दाखवता का? 2 तोळ्याची का? 10 तोळ्यापर्यंत मिळेल. हा. हे घ्या 4 तोळ्याची. असं व्हय? कशी काय वाटते? मला काय कळतं यातलं? आमच्या मिस्टरांना दाखवून आणू का? वहिनी साहेब तुम्ही कशाला? मी धावून आणतो. त्याचं काय अण्णा साहेब, साहेबांचं डोकं गरम आहे, त्यांना पसंत पडली पाहिजे. बरोबर. आम्ही आहोत तिथं. मग जाऊन आणू का? तुम्ही येता काय? मी कशाला आणू? तुम्ही जाऊन या की. मी एकटं जातो, तुम्ही आलो. बसा 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 बसा. अरे हा, कोण आहे? नाही नाही तुम्ही उभे का? हा? बसा. हा, हा, बसतो ना. काय घेणार? हा? थंडका गरम? नाही सध्या काय नको. थोड्या वेळाने तुमच्यासाठी बर्फ आणावाच लागणार आहे. तुम्ही कोणाशी बोलताय हा, का? काय नको म्हणलं. नाही काहीतरी घेतलं पाहिजे. काय? सीताराम. तर मी काय म्हणत होतो? सीताराम जी महाराज. बाहेर ये. 2 सोडा सांगून ये. मला अजून एक आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम का? घ्या. लहान आहे. लहान आहे. आईस्क्रीम सांगून ये पण. तुम्ही कुठे असता? मी असतो ना. मी इथंच असतो असता ना. का? तुमच्या बापाला पाहिलं तुम्हाला नाही पाहिलं म्हणून म्हणतोय. वहिनी चल लवकर. काय झालं रे? दादाला ऍक्सिडेंट झालाय. अरे माझे देवा. म्हणजे आपल्याला जायलाच पाहिजे. बाई.
मला आम्हाला जायलाच पाहिजे. तो वर हा इथं बसलेला आहे. बाळा इथं बस आणि आईस्क्रीम खा. आणखी लागलं तर काकाकडे मागून घे. त्याला जरा सोड बाळा. चल 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 लवकर. अरे बाप. आईस्क्रीम कधी येणार? येतोय बाळ. बस तू जाऊ नको हं? शोधायचं तरी हो, कुठे आता याला? एकच्या एक मुलगा तुला नीट लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला त्याच्यावर. काय झालं लक्ष? हो, मलाच सांगायचं. अहो हा बाळ इथं बसलाय. हा? अरे अरे बाळ, तू इथं काय करतोय? इथे येऊन बसला होय? बघा. आणि आम्ही शोधतोय तुला चल, गावात. चल चल, चल चल, घरी बाबा, चल चल. चल. काय चाल घरला 4 तोळ्याची साखळी नेली त्याच्या माणसानं. अरे वा तुमची साखळी 10 तोळ्याची असेल म्हणून काय आमच्या मुलाला ठेवून घेणार का तुम्ही? चल रे घरला. काय चल बाळ गेली ती तुझी आईनं होय. अहो हे काय? मी या मुलाची आई हा? आहे. बाळ मी तुझी आई आहे की नाही रे? ती बाई कोण? आम्हाला काय माहित? पोलिसात तक्रार करा. नाहीतर काय? पोलिसात मेलो 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 मेलो. हॅलो फोन बंद आहे वाटतं. नंबर फिरवायचा राहिला. हॅलो फौजदार साहेब का? मी सराफ बोलतोय. सराफ अशोक सराफ नाही कागदेश सराफ. हा 420 ची केस आहे. चार माणसं आली होती. 1 बाई 3 बुवा. हा 4 तोळ्याची साखळी नेली. लवकर या लवकर या. मला लुबाडलं. आता का? कोणीतरी बघेल ना. इथं कोण ते बघायला? हो. आजकाल लय टाइम खराब आलाय आपला. कर या आईला चणक खाऊन आणि पाणी पिऊन दिवस काढावे लागतात. काहीतरी मोठा लग्गा हाताला लागल अशी युगत काढ काहीतरी. सूचना झालंय. सुचना काय झाले असं म्हणून कसं चालेल? काहीतरी सुचायला पाहिजे ना. नाहीतर तुम्हाला काय सुचायचं नाही बसू मग उपाशी पोटी बोंबलत. काय करते? समजा बघितलं तर बघितलं कुठे बिघडलं? कुठे बिघडलं? टाळू टाळी दे. टाळ्या कसल्या मागतोयस? इथं भुकन जीप टाळायची पाळी आली. टाळ्या मागतोय. तुझ्या ध्यानात नाही ना? काय झालं? त्याला डोसकं लागतंय ते बघ. राणी नाही ना. काय करतो? सोड. आईला इथं कशाला आणलं रे तुम्हाला? हा? हे असं तोंडात तोंड दिलेलं बघितलं म्हणजे पोट भरतं वय ना माणसाचं. आईला ती 2 एक येडी आणि तू 7 येडा. बोल ना. तुझे डोळे किती सुंदर आहेत. खोट. तुझ्या डोळ्या शपथ खरं. तुझ्या डोळ्यात मला चंद्र सूर्य तारे पानं फुलं पुरे पुरे समुद्र, पुरे 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 अगदी सगळं विश्व दिसत. विश्व बी दिसते का? ते सुद्धा डोळ्यामध्ये म्हणजे कमालच झाली म्हणायची. बघू तरी आमच्या शाने भावानं 500 रुपयाचं गठुडं कुठं टाकलं ते तरी सापडल. यांच्या डोळ्यात पावर आहे म्हणून म्हणतो. हा. आता तुम्ही दोघं जाता मुकाट्यानं का पोलिसला बोलव? नाही, नाही, नाही. पोलिसाला नाही कशाला बोलवता पोलिसाला तुमच्यामध्ये? नाही. चाललंय तुमचं सूर्य चंद्र तारे वारे वाहू द्या. पोलीस होतं. चला. चल आता सोड रे. थांब का जरा वेळ? नाही निघायला पाहिजे. चालू आ? अगं 4 दिवस झालं काम नाही धंदा नाही. वय ना रे. पोटात कावळं कसं कोकला लागलं. वय. किती उशीर झाला? काम झाला 5 मिनिटांवर काय बिघडेल? अरे आई वाट पाहिजे ना. आई गेली. चल म्हणते ना. अरे अरे माझी पर्स माझी पर्स. अरे हो इथंच होती. कोणी नेली माझी पर्स? त्या धोतरवाल्यानं काहीतरी चोरलंय. वय वय. आपणच मी आता चांगला चान्स आहे. आता तू बघतच राहा. ये. जाऊ तुझी कमाल. ते वाशीचं पाटील आधी पाटील कुठे होते? कोण पाटील आणि काय घेऊन बोलते? त्याला स्वतःला बोलत. अरे माझी चप्पल. अरे मारू नका. काहीच नाही घेतली परत गेली कुठे? काय मग तुम्ही झाडाखाली बसला होता ना तिकडे विसरून असेल जाऊ बघू. त्यांच्या डोळ्यात चंद्र सूर्य दिसतात तुम्हाला परत दिसत नाही राहू तुम्हाला. तुला काय करायचंय? तू थांब जरा. सॉरी चुकलं आमचं. म्हणजे माफ करा. माफ करा राव. जावा आता. चला. चला. आले. अरे बाबा येणेच तू. बघा तिकडे असेल कुठे. सर्विस होती. यांना अशी जर पोरींच्या डोळ्यामध्ये सूर्य दिसायला लागले तर आपल्यासारख्या चोरांनी कुठल्या अंधारामध्ये चोरी करायला जायचं मग? मला आखरीत कसं घडलं तेच का? काय झालं? पर घेतली पिशवीत बरोबर टाकली गेली कुठं? आता मला काय माहित असणार? पर्स घालवलीस तू. कोण भेटलं? मला धक्का कोणी मारला? ती पोरगी टिंगानी. काय गळ डावली की नाही माझी कमाल? आता हे काही विचारून झालं. अगं पण आत माल काय तो तरी बघूया. अरे पण त्याच्या एवढी मोठी परस आणि एवढ्याच नोटा. होय ना. अरे सोडू. हे बघ काय गंमत. आणि इकडं तुला काय त्याचा उपयोग?
अरे वा 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 अगदी लाल लाल चुटूक दिसतंय. काय म्हणतात ग याला? याला म्हणतात लिपस्टिक. लिप आईला पटरंगवायची कांडी म्हण की. वाज पण झकास येतोय. आणि इकडं पण काय गळू डावला की रे त्या लंबूला इंगा. यो कोण आला झिंगा? तुझा बाप. ए, काय रे चोरावर मोर व्हायला बघतो काय रे बेट्या? काढा समजा माल बाहेर काढा. आता धावतो तुम्हाला. कधी हात घातला? आम्ही कुठे काय म्हंटल या, पण जरा आमचा बी विचार करा की. तुमचा काय विचार करायचा? धक्का मारून पाकिट काढून घेतलं नसतं तर फुकटचा मार खावा लागला असता. आईला हिचं पण म्हणणं बरोबर आहे हा बाळू. मग म्हणणं काय तुमचं? आम्हाला बी घ्या की तुमच्या टोळीत. बघा तर कशी धम्माल करतो. ए काळू राहू दे. येऊ ठेवून. बरं आहे तुमचं. आणि तुम्ही बी घ्या की. मला ठेवून तुला ठेवून घेऊ आम्ही. कशासाठी? नाही म्हणजे ती जेव्हा आपल्या गाडीला केरसुनीचं काय होतं? Cheers to the newlyweds. Happy married life. Cheers. Come on, Kim, where's your glass? नाही नाही शहरातला कार्यक्रमच अवघड असतो हाय ना दाजी. हा बरोबर आहे तुझी लय गर्दी जमले ना. काही म्हणा दाजी पुरींनी लगीन ठरवलं म्हणताना लगीन झालं पार सूप वाजला. काय बार उडवून दिलाय चॉलेट. दाजी आत्याबाई पाहिजे होत्या यो सगळा थाटमाट बघायला. पण इथं सगळ्या मंडळींच हे असल्यामुळे टाळलं बरं त्यांनी. चला आता मी काशी यात्रेला जायला मोकळे. काय एवढ्यात? नाही तर कवा जाणार? नाही नाही दाजी तुम्ही काशी यात्रेला गेल्यावर आम्ही काय करायचं? दत्ताची काय मामू डार्लिंग. ही आली म्हैस तुम्हाला न्यायला. मामू स्वीटी इकडे काय करताय तुम्ही? कमन कमन चला चला समोर कमन. असं नका. ही मामाला बहुतेक गोट्यात नेऊन बांधते आता. Cheers, मामू. Have a sip. नाही नाही मला कसं आहे ना मला अनुभवच नाही. Come on, नाही मामू. Have a sip. कसं आहे ना गावाकडं दुधाशिवाय काही घेतलेलं नाही हो. Don't worry. नको नको Come on, मालाजी Hisham. मालाजी नको मला. मालाजी Don't नको call मला. me मालाजी. मला म्हणा बघू घ्या. मला मला नको ना मला. I'm all right. I'm all right. हे काय? वेटर वेट वेट. काहीतरीच बाबा. अन्ना. ए धोत्र्या ए टोपऱ्या ए माया. एक ग्लास रिकाम झालंय भरून घेऊन ये. तू गेलं वाटतं गेलं कामात. तुझ्या आईचा मामू देवाला याला दोनच पाय काय दिले. रे, 4 भिंगी पाय आहे. दिले असते तर निदान 4 पायावर तरी सरळ उभा राहिला असता. काय नाटक चालले रे तुझे? चल तिकडे. ए मला सोड काय करतो? ए जाऊ दे पेलाय तो. शहाणपणानं वागायची जबाबदारी कोणाची? त्याची का आपली? त्याला शानपणा शिकवतो ना तुमच्या. मुळगावकराची इज्जत ती आपली इज्जत. इज्जत बी द्याम यार. अरे गोठ्यात पार्टी द्या म्हणावं. गोमूत्र पाहिजे गोमूत्र. सांग तुझ्या त्या मूळ गुळगुळीत करायला गोमूत्र. अहो प्रतापराव तुम्ही इथं काय करताय? चला तिकडे ग्रुप फोटो काढायचा आहे. नाही माझा फोटो कशाला उगाच? पाहिजे. चला चला चला. बरा दिसतो ना रे. छान दिसत. चला. गेला काय तो? गेला? हातातला ट्रे कुठे तुझ्या? अरे तुला काय वेटर वाटू लागलो काय रे मी? अरे वेटर तुझ्या आईचा भुंगारी. चला चला स्माइल. हसा. लवकर काढ लवकर. आणि पोच काढ. लो पोच काढ. लो पोच काढ. लो पोच काढ. लो पोच. बस. आणि कडे की नको. चला खूप झाले फोटो. चला कुठं? या दाखवतो. चला इकडे काय वाईट आहे मी? या जरा तिकडे जाऊन काय करणार आहे मी? सो या बोला काय घेणार?
अरे हे काय असलं घेत नाही हो आपण. हो असं काय करते प्रतापराव. इथे बघा, हे बघा बायका पण घेते. नाही बायका घेत असतील हो. अरे हे फार शॉलेट असते. याच्या नुसत्या वासाने आपलं विमान उडतंय. शॉलेट. हो असं काय करताय मर्दासारखे मर्द तुम्ही. नाही शाबास. पण नको नको. अरे ठीक आहे मग सॉफ्ट ड्रिंक घ्या. म्हणजे काय असते. हे थम्सअप कोक वगैरे. मग कोल्ड ड्रिंक म्हणा की सरळ. चालेल चालेल चालेल. साहेबांसाठी सॉफ्ट ड्रिंक भर. कोल्ड ड्रिंक. ये समदे कोल्ड ड्रिंक. हे काय वेगळंच लागतंय हो. चांगलं आहे ते. मर्दगडी तुम्ही. तुम्ही नाही घेत. घेतो ना घेतो. चांगलं आहे. कॉकटेल कर. अरे वाटलं बाबा किती. काय चाललंय काय बाजू लागला सोय रे त्यांना. अहो सगळे कॅस्टावळे उचल त्यांना चढली तर मस्करी कसली खरं. दाजी द्या इकडे द्या इकडे द्या दाजी. काय झालं अर्जंट आलो. त्या ढोन सलेनचा फोन होता डेअरीवरनं. म्हणले कुणाला तरी बोलायचं महत्वाचं तुमच्या. 200 सांग नंतर बोलतो म्हणा मी. नाही नाही डेअरीत कुणीतरी दूध ओतलंय म्हणले तुमच्याशी बोलायचं अर्जंट मध्ये गरजेचं आहे. तोपर्यंत तू चला दाजी. नाही नाही मी म्हणलं दाजी त्यांना. ते धनसोडायला सांगता येत नाही. नाही आता सॉलिड बिझी आहे म्हणून. नाही सांगितलं. काय अजिबात सांगू नको. काय चाललंय ना कशाला दाजी आता. दाजी कशाला दाजी. दाजी नको. दाजी ऐका. काय पडलं. काहीच नाही. कुठं पडलं काय. कुणीतरी पडलं. नाही नाही दाजी काही नाही पडलं. पडलंय कुणीतरी. आवाज आला खाली. दारू पिऊन पडतात खाली. मोबाईल पडला दाजी. दाजी इट्स ऑल राईट. अरे ओके. माझी चूक झाली. अरे मला काय माहितीचा पटर आहे. मला वाटलं माझं धोतर आहे. धोत्र्या हे टोपऱ्या हे माया सांग तुझ्या मालकाला. हा मुळमुळ गावकर मला कल्चरच्या गोष्टी शिकवतो. पण ह्याची सून आणि पाणी करते याची सून. ए तू यांना शहाणपणा शिकवण्याचं काय म्हणाला होता. नाही काय म्हणलं दाजी मी. नाही 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 नाही. मुळगावकरांची इज्जत ती आपली इज्जत. कडे आपण दाजी. हे बरोबर आहे की नाही. करेक्ट बोलत तुम्ही. इकडे या इकडे या. मी तुम्हाला सांगतो मुळगावकरांची इज्जत ती आपली इज्जत. दाजी थोडची म्हटलं त्याच. कुचण्यासारखा खातोय बाकी. My God! Oh! काय सुरू करून दिलं दाजी हे.
जर थांबा एखाद्या राजाचं राजवाडाच म्हणायचं यो चॉलेट वा 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 टॉयलेट वा वा आमची राणी राज करणार इथं. ए शिरप्या हे समजा सामान आतमध्ये घेऊन ये रे. कुठे गेली तिकडे काय करतो तू? इकडे लगीन कोणाचं आहे? तुझं आहे ना का माझं करायचं? आणि तू माग 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 हो 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 काय शॉलेट घर म्हणायचं हे वा 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 वा. कोण पाहिजे तुम्हाला? माग वा चला राजू तुझा नमस्कार नमस्कार करतो. हा उठा 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 उठा. जावई बापू जावई बापू पत्रिकेतला 10वा ग्रह काय कळलं ना? जाऊ दे. ते 11वे आणि 12वे ग्रह कुठे आहेत? तुम्हाला काय कळणार आहे? तुमचे आई वडील. अच्छा या ना या. एक मिनिट आमचे जावई बापू आहे. तुम्ही दिसायला देखणं आहे. इकडे थँक्यू चल या या. अपशगुन दुसरं काय? अव पण ह्याला काय उपाय आहे का नाही? है ना उपाय आहे. त्याला वाळत टाका. वाळत? अरे त्याला वाळीत टाका. गावाबाहेर काढा बाजरून. हा अगदी बरोबर. निपुत्रिक माणूस गावाबाहेरच गेला पाहिजे. पण पांडवानं मानलं नाही तर? अरे मानायलाच पाहिजे. गावाचा निर्णय आहे तो. नाहीतर मग पांडवानं बाप होऊन दाखवावं. ते बी 6 महिन्यात. 6 महिन्यात? आयला शिर्डीच्या आवला नाही कधी. मारी तुझं काय चाललंय रे? ही तर शिर्डीचं चाललंय का पांडवाचं चाललंय? पांडवाचं. मग मी काय म्हणतो 6 महिन्यात चावू लागतीच की. बर जाऊ द्या आपण त्याला 10 महिन्याची सवलत देऊ. हा पण 10 महिन्यात मात्र पांडवानं पाळणा हलवावा बादरून. आवाज चला चला तो पांडवा आलाय. त्याचं तोंडमीण बघाल. ए माझा नाही विश्वास बसत असल्या फालतू गोष्टींवरती. अहो त्या ज्ञानेश्वर आप्पाचा शिरबाबी असंच म्हणला आणि त्या पांडवाचं तोंड बघितलं त्या दिवशी त्याची बायको पळून गेली. बायको पळून गेली? मग मी पहिला आज जातो. चला चला. अहो ते शिर्डीला आत या. नाही तर त्या पांडवाचं तोंड बघितल्यावर ती दूध द्यायची नाही. बघतो तू आज जा पहिली. अरे भगवान पांडू आलाय. पांडू आलाय. अरे पांडू आलाय पळा पळा. माणसं अशी पळतात काय मला बघून? घाबरतात काय का मान देते? नक्की मान देत असणार. माझा वट वाढलेला दिसतोय. तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी, तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी है. काय हो सारखी फोटोचीच गाणी म्हणताय? फोटोनेच बाजी मारली ना. तू असं सारखं बोट नाचवत म्हणत होतीस ना, एका तरी पोरी बरोबर फोटो काढून दाखवा. फोटो हादरली काय हादरली? अशा तशा पोरी बरोबर फोटो नाही काढले. देखणे आणि नटखट पोरी बरोबर फोटो काढले आहे की नाही? आहे ना. आहे आहे. मग कुठे जीवनकडे काढले काय फोटो? जीवन? कोण जीवन?
कोण जीवन काय? तो मेला कोपऱ्यावरचा फोटो स्टुडिओवाला. एरियात नवीन दुकान टाकलं आणि सगळ्यांचेच फोटो काढून दिले, ऐश्वर्या आणि शाहरुख खान बरोबर. एरिया तर माहितीच आहे आपला. बदा फोटो काढून घेतले सगळ्यांनी. आता तुमचा नंबर जरा लेट लागला इतकंच. अहो आता तरी जरा शाणे व्हा. हा, एवढा मार खाऊन झाला, फजिती झाली, आता तरी मला हरलो म्हणून सांगा. म्हणजे काय म्हणजे? अहो नाच सोडा आता. आपला जमाना वेगळा होता. मी होते म्हणून जमलं. मला एक गजरा दिला आणि भाळले तुमच्यावर. आता एखाद्या पोरीला सांभाळायचं ना, म्हणजे दिवसाला खिशात 1000 रुपये पाहिजेत. 1000. हो, कमीच सांगितले मी. अहो मोठी हॉटेल झाली, फिरणं आलं, सिनेमा. आपला हा डोलारा पेन्शनच्या पायावर उभा आहे. अहो पोरी बरोबर फोटो आणि पोरीला फिरवणं, या दोन्ही विचारांना तिलांजली द्या, तिलांजली.